नमस्कार मित्रांनो, मी कोच प्रसाद तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपल्याला पाहायला मिळणार आहे विमेन्स T20 वर्ल्ड कप मधील सर्वात मोठा रायव्हलरी क्लॅश म्हणजेच इंडिया वर्सेस पाकिस्तान. बर्मिंगमच्या एडगस्टन मैदानावर रंगणार आहे हा हाय व्होल्टेज सामना. हा ग्रुप ऑफ डेथ मधला सामना असल्यामुळे दोन्ही टीमसाठी सुरुवातीलाच विजय मिळवणं खूप महत्त्वाचं असणार आहे. तर चला बघूया इंडिया वर्सेस पाकिस्तान या ब्लॉकबस्टर क्लॅशमध्ये काय काय स्पेशल असणार आहे. तर चला सर्वप्रथम बोलूया या दोन टीम्सच्या रेकॉर्डबद्दल. इंडिया विमेन आणि पाकिस्तान विमेन यांच्यात आत्तापर्यंत 16 T20 इंटरनॅशनल सामने झाले आहेत. त्यापैकी इंडिया विमेन 13 मॅचेस जिंकल्या आहेत आणि पाकिस्तान विमेन फक्त 3. म्हणजेच हिस्ट्री स्पष्टपणे भारताच्या बाजूने आहे. विमेन्स T20 वर्ल्ड कपमध्ये सुद्धा भारताने पाकिस्तानवर 6-2 अशी आघाडी घेतली आहे. ICC रँकिंग्स पाहिल्या तर इंडिया विमेन रँक 3 वर आहे आणि पाकिस्तान विमेन रँक 8 वर आहे. म्हणून कागदावर भारत या सामन्यात क्लिअरली फेवरेट म्हणून उतरणार आहेत. तर वळूया टीम अपडेट्सकडे. इंडिया कॅम्पमध्ये काही इंटरेस्टिंग सिलेक्शन डिसिजन्स आहेत. यास्टिका भाटिया की भारती फुलमाली या दोघींपैकी कोणाला प्लेइंग 11मध्ये संधी मिळणार हे पाहणं उत्सुकतेचे असणार आहे. त्याचसोबत रेणुका सिंग, अरुंधती रेड्डी आणि नवीन डेब्युटंट नंदिनी शर्मा यांच्यातून कुठले 2 पेस बॉलर्स खेळवतील हे बघण्यासारखं असणार आहे आज. तर ऑन दी अदर हँड पाकिस्तान कॅम्पमधून एक चिंताजनक अपडेट समोर आली आहे. कॅप्टन फातिमा सना तिला नेट प्रॅक्टिस दरम्यान बॉलिंग करताना बॉल गुडघ्यावर लागला होता. तर तिची अवेलेबिलिटी आणि थोडासा स्केअर इंजुरी आहे ही, बट सांगता येत नाही की ती आज खेळणार की नाही. बट लेट्स सी आज टॉसला काय होतं. प्लेयर इन द स्पॉटलाईट. इंडियाकडून शेफाली वर्मा माझ्यासाठी आहे आज प्लेयर इन द स्पॉटलाईट. फक्त 22 वर्षांची शेफाली आपला 4था T20 वर्ल्ड कप खेळणार आहे. ODI वर्ल्ड कप फायनलमधील प्लेयर ऑफ द मॅच असलेली शेफाली अजूनपर्यंत T20 वर्ल्ड कपमध्ये एकही अर्धशतक करू शकली नाही आहे. म्हणून मला असं वाटतं पाकिस्तान विरुद्ध मोठी इनिंग्स खेळून टॉर्नामेंटची सुरुवात ती धमाकेदार करायची नक्कीच प्रयत्न करेल. आणि आय एम होपिंग की द काइंड ऑफ टॅलेंट दॅट शेफाली इज ती नक्कीच आपल्याला दिसेल की ती एक मोठा इनिंग्स खेळेल आज. पाकिस्तानकडून स्पॉटलाईटमध्ये आहे फातिमा सना. कॅप्टन म्हणून आणि ऑलराऊंडर म्हणून पाकिस्तानची मोठी जबाबदारी तिच्या खांद्यावर असणार आहे. त्याचसोबत 21 वर्षांची इमान फातिमा सुद्धा भारतासाठी खूप मोठा धोका ठरू शकते. फक्त 6 T20 सामन्यांमध्ये तिचा स्ट्राईक रेट 150पेक्षा जास्त आहे. डेथ ओव्हर्समध्ये 6 मारण्याची तिची क्षमता पाकिस्तानला मोठा फायदा देऊ शकते. तर आता वळूया पिच आणि टॉसकडे. बर्मिंगमच्या एडगस्टन पिचवर नवीन बॉलसोबत फास्ट बॉलर्सला चांगली मदत मिळते हे आपण बघितलंच आहे. स्विंग बॉलर्ससाठी ही कंडिशन्स खूप बेनिफिट करते. पण या मैदानाला इंग्लंडमधील स्पिन फ्रेंडली व्हेन्यूजमधला एक सुद्धा जाणला जातो. वर्ल्ड कप T20 विकेट्समध्ये फास्ट बॉलर्सनी 115 विकेट घेतल्या आहेत ऑल टुगेदर आणि स्पिनर्सनी फक्त 106. म्हणजे बॉलर्ससाठी ही विकेट चांगली मदत करू शकते हे नक्कीच आहे. इंडियासाठी रेणुका सिंग, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड आणि नंदिनी शर्मा खूप महत्त्वाचे ठरू शकतात. आता टॉसबद्दल बोलूया. सुरुवातीला स्विंग मिळण्याची शक्यता असल्यामुळे मला असं वाटतं की टॉस जिंकणारी टीम बॉलिंग प्रिफर करेल. तर आता आपला शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, ही ब्लॉकबस्टर क्लॅश कोण जिंकणार? पाकिस्तानकडे फातिमा सना आणि इमान फातिमा सारख्या मॅच विनर्स आहेत. त्यांच्याकडे डिसिप्लिन बॉलिंग अटॅकसुद्धा आहे. पण ओव्हरऑल बॅलन्स बघितला तर इंडिया विमेन खूपच स्ट्रॉंग दिसत आहेत. शेफाली वर्मा, स्मृती मंदना, हरमनप्रीत कौर आणि बॉलिंगमध्ये रेणुका सिंग, अरुंधती रेड्डी, दीप्ती शर्मा. इंडियाकडे मॅच विनर्सची कमी नाही आहे. हेड टू हेड रेकॉर्ड, ICC रँकिंग आणि ओव्हरऑल स्क्वॉड डेप्थ हे सगळं कन्सिडर करता माझ्या मते इंडिया विमेन या सामन्यात क्लिअर फेवरेट्स आहेत. पण पाकिस्तानला अंडर एस्टिमेट करणं ही मोठी चूक ठरू शकते. कारण इंडिया पाकिस्तान सामन्यात प्रेशर हा नेहमीच मोठा फॅक्टर असतो. एक गोष्ट नक्कीच आहे, विमेन्स T20 वर्ल्ड कपमध्ये आज आपल्याला एक जबरदस्त रायव्हलरी क्लॅश बघायला मिळणार आहे. तुमचं प्रिडिक्शन काय आहे? इंडिया विमेन जिंकणार की पाकिस्तान विमेन अपसेट घडवणार? कॉमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.